नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शिवनाथला एकही मुलगी पसंत पडलेली नसते, त्यामुळे तो थोडासा नाराज असतो. तेवढ्यातच तिकडून मंदा मावशी झाडून घेत आता त्यांच्या जवळ येते आणि शिवनाथला म्हणत असते की ओ साहेबा जरा पायवर घेता का, मला इथलं झाडून घ्यायचं आहे. मग शिवनाथला राग येतो आणि तो म्हणत असतो की ए मावशे, कधी पण येते का ग लोटायला, दिसत नाही का मी महत्वाचं काम करत आहे ते, लोट पळ नंतर लोट इथलं, जा पळ इथून. मग मावशी चिडते आणि म्हणत असते की साहेबा काय रे, तुला दिसत नाही का मी महत्वाचं काम करते ते, मी काय म्हणले का तुला, नाही ना, मग तू का मला ओरडतोय. आणि मी तुला सांगते माझ्यावरती आवाज चढवायचा नाही, लहानपणी ढुंगण धुतलंय मी तुझं. आता मावशी असं म्हटल्यामुळे वेदाला इकडे खूपच हसायला येतं. ती आता तोंडाला हात लावूनच मोठमोठ्याने हसायला लागते. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की अगे मावशे, माझी पोरं लग्नाला आलेली आहेत, असलं काय अजून बोलत असते ग, अजिबात असलं बोलू नको. त्यावेळेस मावशी म्हणत असते की का का मी का गप्प बसायचं, मी अजिबात गप्प बसणार नाही. अरे साहेबा, एवढासा होता तेव्हासा नाकातून पार तोंडामध्ये शेंबूड जायचा, तरी सुद्धा गावभर फिरायचा, विसरला का, हे सगळं विसरला. आता शिवनाथला कळत नाही की या मावशीला कसं गप्प करायचं, तर तो आता डोक्यालाच हात लावून घेतो. मग इकडे वेदा हसत असते तर मावशी म्हणत असते की तू का हसते ग, गप्प बस, कशाला दात काढतीये. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की मावशी, तुझ्या जिभेला हाडच नाहीये, तोंडाला येईल ना ते तू वाटेल ते बोलते, आणि हे साहेबा कशाला म्हणतीये, बोलायचं साहेबा आणि भलतच काहीतरी काढायचं. त्यावेळेस मावशी म्हणत असते की आता साहेबाला साहेबा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, पण मी साहेबा म्हणते म्हणून माझ्यावरती अजिबात आवाज चढवायचा नाही, ध्यानात ठेव, आणि माझ्या कामामध्ये तर अजिबातच लुडबुड करायची नाही. मग शिवनाथ म्हणत असतो की माझी आई, चुकलं माझं, चल कामाला सुरुवात कर, कर कर काम कर. आणि तो वेदाला म्हणत असतो की वेदा, मला ना एक सुद्धा मुलगी आवडलेली नाहीये. तर आता ती म्हणत असते की आप्पा, हे एक प्रोफाईल बघा ना, खूप चांगला आहे, खूप चांगली मुलगी आहे बघा ना. तर शिवनाथ म्हणत असतो की याच्यामधली ना एक सुद्धा मुलगी मला आवडलेली नाहीये, काय उपयोग आहे ह्या ऑनलाईनचा, कसली पण स्थळं येत आहेत, मला अजिबात आवडलेली नाहीयेत. तर वेदा म्हणत असते की अहो आप्पा, शेवटची मुलगी बघा की चांगली आहे. मग आता आप्पा तिथून उठून जातात आणि म्हणत असतात की नाही नाही, एकही मुलगी चांगली नाहीये, मला एकही मुलगी पसंत नाहीये, तुला सांगितलेलं कळत नाही का ग, अजिबात मला मुलगी आवडलेली नाहीये याच्यातली. मग आता ती म्हणत असते की अहो खूप चांगले आहेत, पण आता तो काही ऐकतच नाही. तेवढ्यातच तिकडून उमा वैतागून येते आणि म्हणत असते की अहो किती ओरडताय वेदावर. तर शिवनाथ म्हणत असतो की मी ओरडतोय वेदावरती. मग उमा म्हणत असते की म्हणजे तुम्ही ओरडत नव्हता का. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की ए वेदा, सांग की हिला की मी ओरडत नव्हतो म्हणून. आता वेदा रुसूनच बसलेली असते. त्यावेळेस उमा म्हणत असते की हा, उगाच तुमचा आवाज चढला होता ना, अहो जरा दमाने घ्या, किती घाई करताय तुम्ही, आणि चांगल्या गोष्टीत घाई गडबड करायची नसते हो, चांगल्या गोष्टी घाई गडबडीत होत नसतात. आता आपल्या माधवला खूप चांगली मुलगी भेटेल आणि लग्न म्हणलं की किती कामं असतात ना. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की उमा, एक ध्यानात ठेवा, काय बी झालं तरी आपल्या दारावर केळीचे खांब आणि आंब्याचे तोरण हे लागणार म्हणजे लागणारच, ते बी लवकरात लवकर, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. आता त्या पद्माच्या घरासमोरून ना वाजवत गाजवत वरात निघाली पाहिजे, लग्न कसं एकदम मस्त जोरात झालं पाहिजे, काय ग वेदा, बरोबर ना. तर वेदा पण लगेच खुश होऊन मान हलवते आणि म्हणत असते की हो आप्पा, तुम्ही बरोबर बोलताय. त्यावेळेस इकडे उमा म्हणत असते की लगीन म्हणजे काय भाजीपाला आहे वे, बाजारात गेलं आणि घेतलं सगळं, अहो भाजी घ्यायला पण दोनदा तीनदा विचार करायला लागतो. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की बरं ते सगळं राहू द्या, तुम्ही भाजी आणायला गेला होता त्याचं काय झालं, कुठे आहे भाजी. त्यावेळेस आता उमाला टेन्शनच येतं आणि मग तिला आठवतं की पद्मा म्हणालेली असते की सगळी भाजी आमच्या बंगल्यात पोचवायची, एक पण पान इकडं तिकडं जाता कामा नये. आता हे जे ती बोललेली असते ते सगळे ते उमाला आठवत असतं. तेवढ्यातच तिकडून बंटी येतो. तर उमा आता खोटं बोलायला लागते की ते काय झालं, सदाकडे चांगली भाजीच नव्हती म्हणून म्हटलं बाजारातूनच भाजी घेऊन यावे. त्यावेळेस बंटी म्हणत असतो की ए तायडे, किती खोटं बोलतेस ग. त्यावेळेस उमा घाबरते आणि त्याला म्हणत असते की अरे गप्प बस. तर बंटी म्हणत असतो की दाजी, ताईने भाजी घेतलीच नाही. तर शिवनाथ म्हणत असतो की का. त्यावेळेस बंटी म्हणत असतो की
का म्हणजे सगळी भाजी तिकडच्या ताईसाहेबांनीच घेतली. त्यावेळेस उमा बंटीला गप्प करत असते, तर बंटी म्हणत असतो की मला का गप्प करतीये, दरवेळेस आपण माघारी का घ्यायची, सांगा दाजी, हे बरोबर आहे का, आपण सारखं माघार घेणं. त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की काय बोलतोय बंटी, खरं काय आहे ते सगळं मला सांग. आणि तू त्यावेळेस बंटी सांगतो की खरंच तिने उमाताईला भाजी घेऊनच दिली नाही. त्यावेळेस आता तो म्हणतो की बरोबर आहे बंटी, बरोबर बोलतोय, आपणच नेहमी का माघारी घ्यायचं, आता एक घाव दोन तुकडे करायलाच पाहिजे, असं म्हणून तो चाललेला असतो. त्यावेळेस आता उमा म्हणत असते की अहो थांबा, असं काय करताय, पद्माताईने केलं म्हणजे आपण पण तसंच करायला पाहिजे का, आपल्यात आणि तिच्यात मग काय फरक राहिला. मी काय म्हणते, जाऊ द्या, मी काल रात्री वाटाणे भिजायला घातलेले आहेत, चांगली वाटाण्याची उसळ करते. आणि ए बंटी, तुला हे सगळं सांगायची काय गरज होती रे. त्यावेळेस बंटी म्हणतो की ताई मला ना अजिबात आवडलं नाहीये. तर आता शिवनाथ म्हणत असतो की बंटी बरोबर केलं, काही चुकीचं केलं नाहीये, पुढच्या वेळेस पण सगळं सांगत जा, आणि मी आता जाऊन ना चांगला त्या पद्माला धडा शिकवतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की नाही हो, नका करू असं काही, आणि तुम्हाला गोदामात जायला उशीर होत नाहीये का, जावा बरं गोदामात. तर मग इथे शिवनाथ म्हणत असतो की बरं जातो, गोदामात जायला तसा पण उशीरच होतोय. माधव, श्री, अरे आवरलं का पोरांनो, चला चला लवकर बाहेर या. सगळेजण बाहेर येतात, माधव, श्री आणि राघव. मग आता इकडे राघव म्हणत असतो की दादा, आप्पांचा मूड चांगला दिसतोय, बोलून टाक, सगळं मनातलं बोलून टाक. त्यावेळेस माधव म्हणतो की बोलून काहीच उपयोग नाहीये, मधुरा नोकरी सोडून गेलेली आहे, त्यामुळे काय उपयोग नाहीये, असं म्हणून तो आता म्हणतो की आपल्याला जावं लागेल. आणि तो आप्पांच्या जवळ येतो आणि आप्पांना म्हणत असतो की चला आप्पा. तर आता आप्पा म्हणत असतात की तू आणि श्री माझ्या बरोबर चला, आपण पुढे जाऊया, असं म्हणून आप्पा, माधव आणि श्री गोदामात निघून जातात. त्यावेळेस राघव म्हणत असतो की मामा चल आपण जाऊया. मग बंटी म्हणत असतो की कुठे. त्यावेळेस राघव म्हणत असतो की ह्या दादाच्याने काहीच होणार नाही, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल, असं म्हणून राघव आणि बंटी मधुराला शोधण्यासाठी मंदिराच्या बाहेर जातात. त्यावेळेस बंटी म्हणत असतो की राघव, तुला नक्की माहितीये ना त्या इथेच कुठेतरी राहतात. मग राघव म्हणत असतो की मामा असंच मंदिराच्याच आसपास कुठेतरी राहतात. तेवढ्यात तिकडून आता मधुरा मंदिरातच आलेली असते आणि देवाच्या पाया पडून चाललेली असते. मग राघवचं लक्ष तिच्याकडे जातं आणि राघव तिच्याकडे पाहून आता म्हणत असतो की मामा ते बघ दिसली मधुरा ताई, चल 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 उतर उतर पटकन. मग राघव गाडीवरून उतरतो आणि मधुराला म्हणत असतो की ताई ताई, मी राघव, माधव दादाचा धाकटा भाऊ. मग मधुरा म्हणत असते की हो मी ओळखते की तुम्हाला. त्यावेळेस राघव म्हणत असतो की अहो तुम्ही असं अहो जाऊ नका बोलू, तुम्ही राघव म्हणा ना. तर मग मधुरा म्हणत असते की बरं, पण तुम्ही इथे कसं काय आला. त्यावेळेस तो म्हणतो की माधव दादाने सांगितलं तुम्ही नोकरी सोडली म्हणून. आता तेवढ्यातच तिकडून रुद्र यांचा पाठलाग करत आलेला असतो आणि यांना बोलताना पाहून म्हणत असतो की हा मॅटर नक्की काय आहे. तर इकडे राघव म्हणत असतो की त्याच मॅटर बद्दल बोलायचं होतं. मॅटर म्हणजे माधव दादा म्हणाला की तुम्ही नोकरी सोडली म्हणून, तुम्ही राजीनामा नका ना देऊ, तुम्ही जर समोरासमोर राहिला तर काहीतरी होऊ शकतं. तुम्हाला एक सांगू का दादा, तुमच्याशिवाय नाही हो राहू शकत. जर आप्पांना घाबरतो, तो नाही बोलू शकत आप्पांसमोर. तुम्ही जर त्याच्या समोर दिसला तर त्याला काहीतरी वाटेल, त्याला आशा मिळेल आणि तो आप्पांना सांगेल, फक्त तुम्ही तिथेच थांबा ना. तर बंटी मामा म्हणत असतो की मला पण तेच बोलायचं आहे, सेम टू सेम राघव बोलला ना ते. त्यावेळेस मधुरा म्हणत असते की समोर असले काय नसले काय काही फरक पडत नाही, त्याने काहीच होणार नाही असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की अहो दादाचं ना खूप प्रेम आहे हो तुमच्यावरती, तुम्ही सोडू नका जाऊ त्याला. त्यावेळेस मधुरा म्हणत असते की अहो प्रेम असून काय उपयोग आहे, प्रेम आहे सांगायला सुद्धा हिंमत लागते. तर इकडे रुद्रने हे सगळं ऐकलेलं असतं आणि तो म्हणत असतो की अच्छा असं आहे हे सगळं, त्या माधवचं या पोरीबरोबर लपड आहे वय, आता मला हे सगळं आता तुला सांगायलाच पाहिजे, असं म्हणून तो आता त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढत असतो. तर इकडे मधुरा म्हणत असते की नाही, त्यांनी त्यांच्या आप्पांना वचन दिले म्हटल्यावर आता काहीच होऊ शकत नाही, आम्ही एकत्र येऊ शकत नाही, मला एकटीला वाटून काय उपयोग आहे, ते कधीच हिंमत करणार नाहीत आणि त्यांच्या आप्पांना सांगणार नाहीत. तर राघव म्हणतो प्लीज प्लीज मी ना तुमच्या समोर हात जोडतो ताई, पण एकदा प्रयत्न करून बघा ना, तुम्ही तिथे कामाला पुन्हा जॉईन व्हा ना. त्यावेळेस आता मधुराला कळत नाही काय करावं ते. तर बंटी मामा सुद्धा आता तिची माफी मागत असतो आणि तिला रिक्वेस्ट करत असतो.
मग ती ठरवते की बरं ठीक आहे, मी एकदा प्रयत्न करते, पण आता मला जायला हवं असं म्हणून मधुरा तिथून निघून जाते. तर इकडे राघव आणि बंटी मामा सुद्धा आता पुढे निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की पिहू आता तिचं आवरून ऑफिसमध्ये चाललेली असते. तर तिकडून तिची आई येते आणि म्हणत असते की ए पिहू थांब, आज जरा ऑफिसमधून लवकर घरी ये. मग आता पिहू म्हणत असते की कशाला, काय काम आहे? त्यावेळेस तिची आई म्हणत असते की अगं पाहुणे येणार आहेत आपल्याकडे. मग ती म्हणते की कशाला येणार आहेत पाहुणे? मग तिची आई म्हणत असते की अगं आज ना तुला बघायला पाहुणे येणार आहेत, चांगलं स्थळ आलेलं आहे. मग आता पिहू चिडते आणि म्हणत असते काय, माझ्या लग्नाच्या पाठीमागे लागलेला आहात तुम्ही? आत्ताच तर मी नोकरी करायला लागलेली आहे ना, थांबा ना थोड्या दिवस, कशाला लगेच पाहुणे बोलवताय? त्यावेळेस तिची आई म्हणत असते की असं काय बोलून राहिले ग, हे सगळं तुझ्यासाठीच आम्ही करतोय ना, तुझ्या मनाप्रमाणे आतापर्यंत आम्ही वागत राहिलो की आता आमच्या मनाचं काहीतरी विचार कर की, आणि लग्नाचं काढलं की नुसतं नाही नाही करत असते. आता बाद झालं हा, हे बघ आता तू लवकर ये, नाही तर मी ऑफिसला येईल आणि तुला घेऊन येईल घरी. मग पिहू म्हणते की ए मम्मी तू असं काहीच करणार नाहीये, येते बाई मी, असं म्हणून आता पिहू तिथून निघून जाते. इकडे दुसरीकडे रुद्रने ते फोटो व्हिडिओ सगळे येऊन पद्माला दाखवलेले असतात. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की आत्ता कशी छान बातमी मिळालेली आहे. मग रुद्र म्हणत असतो की आत्तू ही पोरगी त्यांच्या गोदामात अकाउंटचं काम करायची आणि मग तिकडेच त्या माधवचं आणि तिचं जुळलं, पण माधवने हिला आता नाही म्हणून सांगितलेलं आहे, कारण त्यांच्या बापाने त्यांच्याकडून वचन घेतलेलं आहे ना, त्यामुळे. मग पद्मा म्हणत असते की असं हाय वय, म्हणजे तो माधव, मधुरा आणि मध्ये तो बाप शिवनाथ, भारी काम आहे की, आता फक्त बघायचं की कशी त्या शिवनाथची जिरते ते. मग रुद्र म्हणत असतो की बापाला दिलेल्या वचनामुळे त्याने तिला नाही म्हणून सांगितलेलं आहे, म्हणून तिने नोकरी सोडलेली आहे. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की माहिती आहे मला, कारण तो माधव असा एक मुलगा आहे जो बापाचा चमचा आहे, तो काय बापाच्या शब्दाबाहेर जाणार नाही. मग भास्कर म्हणत असतो की मग तायडे त्या दोघांचं लग्न कसं लावून द्यायचं, म्हणजे वचन कसं मोडायचं? त्यावेळेस पद्मा म्हणत असते की रस्त्याचं काम सुरू झालंय ना, मग मार्ग पण आपोआप निघणार आहे. बघा तुम्ही मधल्या टोनग्यासाठी जो उपाय करायला लावला होता त्याचं काय झालं? त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की ते झालंय व्यवस्थित, त्या पोरीच्या घरी असं स्थळ पाठवलंय ना की तिच्या घरचे नाही म्हणू शकत नाही. आता जर का त्यांचं प्रेम खरं असेल ना, तर त्यांच्याकडे पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा दुसरा ऑप्शनच उरणार नाही. आता एकतर ती पोरगी त्याच्या बापाच्या नाकावरती टिचून त्यांच्या घरात येईल, नाहीतर त्या शिवनाथचं नाक आपणच ठेचू, असं म्हणून ते सगळेजण आता खुश झालेले असतात. दुसरीकडे राघव आणि बंटी मामा घरी चाललेले असतात. तर राघवला पुढेच आता अनिता आणि रोशन आईस्क्रीम खात असताना दिसतात. मग तो बंटी मामाला म्हणत असतो की बंटी मामा गाडी थांबव, गाडी थांबव. मग बंटी मामा आता त्यांच्या समोरच येऊन गाडी थांबवतो. मग राघव म्हणत असतो की वा वा वा, काय सेल्फी पॉइंट आहे, सेल्फी नाही ते मस्त येईल मामा, एकदम भारी येईल ना सेल्फी. आता इकडे अन्विताला कळलेलं असतं की हा मुद्दाम करतोय म्हणून. मग आता राघव सेल्फी काढतो, तर त्याच्यामध्ये अन्विता आणि रोशन पण येत असतो. त्यावेळेस आता अन्विता म्हणत असते की तुला काय कळतंय का, कोणाचा पण फोटो काढू नये, एवढी अक्कल नाहीये का? त्यावेळेस राघव म्हणत असतो की कोणाचा म्हणजे काय कोणाचा, आम्ही आमचा सेल्फी काढतोय, तुम्हीच येत आहे त्याच्यामध्ये. त्यावेळेस अनु म्हणत असते की काय चाललंय तुझं, तू ना अजिबात सेल्फी काढू नकोस. तर आता राघव म्हणत असतो की आमचा सेल्फी आहे, आम्ही ठरवेल काढायचा की नाही. तर ती म्हणते की पण आम्ही येतोय ना तुझ्या सेल्फी मध्ये. मग राघव म्हणत असतो की सेल्फी मध्ये चिचुंद्री येते का उंदीर येतोय त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं, आम्ही आमचा सेल्फी काढणार. मग आता तो सेल्फी काढायला जातो, तर अनु रोशनला म्हणत असते की रोशू तू तिकडे तोंड कर. तर आता तिकडे तोंड कर असं आता म्हटल्यामुळे राघवला ते ऐकायला जाताना राघव म्हणतो की मामा ऐकलं का, उंदराचं नाव रोशू. त्यावेळेस अनु म्हणत असते की ए राघव लय शहाणपणा करू नको, मला माहिती आहे सगळं मुद्दाम करतोय तू. त्यावेळेस राघव म्हणतो की राघव आहे मी, राघव मी काही पण करू शकतो. मग राघव म्हणत असतो की रोशू तू तिकडेच बघ हा. तर आता इकडे अनुपम म्हणत असते की ऋषू नको बघू इकडे, हा बावळट ना फोटो काढेल आणि घरला पाठवेल. मग राघव म्हणतो की फोटो घरी पाठवणार नाही, सोशल मीडियावर पाठवणार आहे. कुठे? सोशल मीडियावर. मग बघू दे, ज्याला बघायचे त्याला, हिम्मत असेल ना तर सगळेच बघतील. त्यावेळेस ती म्हणते की अरे हिमतीचं काय बोलतोय, हिम्मत असेल ना तर समोरून लढ, समोरून, मागून कशाला वार करतोय. मग राघव म्हणतो की चॅलेंज, मला चॅलेंज मामा, या राघवला चॅलेंज ऍक्सेप्टेड. आता फोटोच काढतो आणि आता याला व्हायरल
व्हायरलच करतो. आता समोरूनच राघव फोटो काढतो. मग आता अन्विता म्हणत असते की रोशू तिकडे बघ तुझा चेहरा नाही दिसला पाहिजे. पण राघव इकडून तिकडून आता त्या दोघांचे फोटो काढत असतो. आता अनु रोशनला लपवत असते, पण राघव त्यांची चांगलीच गंमत घेत असतो. त्यावेळेस आता अनु म्हणत असते की माझ्या पप्पांच्या छोट्या भावा सांग तुझ्या भाच्याला. मग बंटी मामा म्हणत असतो की काका म्हण काका, आणि माझा भाचा तुला समजावून सांगतोय की हा मुलगा चांगला नाहीये, तर कशाला याच्या नादी लागतीये. मग आता रोशनला राग येतो आणि म्हणत असतो की तुला माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे रे जाड्या. मग आता काका म्हणत असतो की जाड्या, तू मला जाड्या म्हणाला. अगं हा तुझ्या काकाला जाड्या म्हणाला. थांब, आता ना याच्या अंगावरतीच बसतो. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे काका नको मरेल तो, नको त्याच्या अंगावरती बसू. मग आता तोच म्हणतो की माझ्या मामाला जाड्या बोलतो काय, थांब आता तुझा फोटो काढूनच व्हायरल करतो. असं म्हणून राघव पुन्हा आता त्याचा फोटो काढायला जातो. तर अनु त्याला लपवत असते. आता इथे खूपच यांची झटापटी होते. तेवढ्यातच रोशन तिथून पळून जातो. मग अनु म्हणत असते की राघव मुद्दाम करतोय ना, मी ना तुला आता सोडणारच नाही. त्यावेळेस राघव म्हणतो की काका मामा सेल्फी पॉइंट वरती ना काही मज्जाच राहिलेली नाहीये, चल आपण दुसरीकडे सेल्फी काढूया. असं म्हणून राघव तिथून निघून जातो. मग दुसरीकडे आपण पाहतो की श्री आता आप्पांना हिशोब समजावून सांगत असतो. तेवढ्यातच तिकडून गावातली काही मंडळी येतात आणि म्हणत असतात की राम राम शिवनाथ. त्यावेळेस शिवनाथ आता उभा राहतो आणि म्हणत असतो की अरे या आज इकडे कसं काय येणं काढलं. त्यावेळेस ते लोक म्हणत असतात की अहो गावची यात्रा आहे म्हटल्यावरती तुम्हाला आमंत्रण द्यायला नको का. मग शिवनाथ म्हणत असतो की हो आपल्या खंडोबाची यात्रा आहे ना, विसरून नाही चालणार. मग ते म्हणत असतात की ह्या वेळेस पूजेचा मान तुम्हाला द्यावा असं म्हणत आहे आम्ही. मग शिवनाथ म्हणत असतो की अहो माझ्यापेक्षा गावात मोठी लोक भरपूर आहेत की, माझा कसला आलाय मान. तर ती लोक म्हणत असतात की नाही यावर्षी पूजेचा पहिला मान तुमचाच आहे बघा, आम्ही ते गावच्या मंदिराच्या विश्वासस्थानानेच ठरवलेला आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर यायचं बरं का, सहकुटुंब सहपरिवार. आणि म्हणत असतात की आता तुमचा आम्हाला सत्कार पण करायचा आहे. तर शिवनाथ म्हणत असतो की नाही याची काय गरज आहे. तर ते माणसं म्हणत असतात की नाही दादासाहेब हे करावं लागतं. म्हणून आता ते त्याला शाल आणि नारळ देऊन त्याचा सत्कार करतात. आणि मग शिवनाथ त्यांच्या पाया पडतो आणि म्हणत असतो की खरंच तुमच्यामुळे आज मला खूपच मोठा मान मिळत आहे, बरं वाटत आहे. त्यावेळेस ते माणसं म्हणतात की बरं चला आम्ही आता निघतो. मग शिवनाथ म्हणतो की नाही असं कसं, चहा पाण्याचं बघायला नको का, जावा आता तिकडे चहा पाण्याची सोय ठेवलेली आहे, जावा तुम्ही तिकडे जावा. आता ते लोक गेल्यानंतर श्रीला आता पिहूचा फोन येतो. म्हणून आता फोन घेऊन तो बाहेर येतो. तर पिहू आता गोदामातच आलेली असते. मग श्री म्हणत असतो की बोल कशासाठी फोन केलेला आहे. त्यावेळेस पिहू म्हणत असते की हे बघ श्री, मला आत्ताच्या आत्ता बाहेर भेटायला ये. तर श्री म्हणत असतो की आत्ता ते शक्य नाहीये. असं म्हणून आता तो फोनच कट करत असतो, मला जमणार नाहीये म्हणून. मग आता इकडे पुढे तो जायला निघालेला असतो. तर त्याला पिहू दिसते आणि मग तो खूपच घाबरतो आणि तिला फोन लावतो आणि म्हणत असतो की अगं तू इकडे काय करतीये. तर ते तिकडून म्हणत असते की तू येणार नाही म्हणाला ना, म्हणून मी चाले. त्यावेळेस तो म्हणतो की अगं काय करते, वेळ लागलं का तुला, आप्पा आहेत ना इथे. तर ती सुद्धा आता फोनच कट करते आणि तिकडे आता जायला निघालेली असते. श्री आता तिला थांबवत असतो, पण ती काही थांबतच नाही, तशीच आतमध्ये चाललेली असते. तेवढ्यात तिकडून आप्पा येतात आणि त्या दोघांना एकत्र पाहतात. मग शिवनाथ म्हणत असतो की श्री कोण आहेत रे ह्या. तर त्यावेळेस पिहू म्हणत असते की सांग आता काय सांगायचं आहे ते. इशाराच करून ती आता श्रीला म्हणत असते. श्री आता तत ममच करायला लागतो. मग शिवनाथ म्हणत असतो की अरे असं काय तत म करतोय, कोण आहेत या. मग तिकडून राघव येतो आणि म्हणत असतो की आप्पा मी सांगतो या कोण आहेत ते. मग शिवनाथ म्हणत असतो की कोण आहेत. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मंदा मावशी जवळ उमाने आईसाठी वाटाण्याची उसळ दिलेली असते. ती आता ती वाटी घेते आणि आईसाहेबांना म्हणत असते की उमाने दिलेली आहे. आता हे सगळं पद्मा पाहते आणि मग पद्मा म्हणत असते की आपल्याकडे आज एवढी भाजी असताना, त्या भाजीवाल्याकडून सगळी भाजी घेतली असताना ती वाटीभर शेजाऱ्यांची उसळच का खायची आहे तुला. असं म्हणून ती वाटी घेते आणि खिडकीच्या बाहेर आता सगळी उसळ फेकून देते. आता हे सगळं पाहून उमाला आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. त्याचबरोबर आईसाहेब आणि छायाच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. येथेच थांबूया. धन्यवाद.